उद्योगपती सचिन भगत यांना आम्ही सन्मानित करणार आहोत। डुंगे प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून विशाल गणेश पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा। सचिन भगत आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा। हे मायेचे उपदार शॉल त्यांना दिली जात आहे। त्यानंतर प्रेमाचं प्रतीक गुलाबाचं फूल आणि या स्पर्धेचा एक खूप चांगला उपक्रम झाडे लावा झाडे जगवा तुळशीचं रोपटं दिले जात आहे। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या। 100% ऑक्सिजन देणारी ही वनस्पती भारतीय संस्कृतीमध्ये हिला पूजलं जाते। चला तर आपण सामन्याकडे वळणार आहोत। तुळशीचं रोपटं देऊन त्यांना त्यानंतर स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत। विशाल म्हात्रे कालवार यांना आम्ही सन्मानित करणार आहोत। गुंजन धाबा चे मालक आहेत यस आणि त्यांना सन्मानित केलं जात आहे गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर विनय पाटील कालवार गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते त्यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत। गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जात आहे। टेलिव्हिजन सेटवर आपण पाहू शकता हा मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे। विकेट हॅट्रिक साठी अशोकला सुवर्ण संधी। आपण जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर गुंजन धाब्याचे मालक सचिन भगत यांच्याकडून आणि विशाल म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल। सुवर्ण संधी आहे। सलामीवीर खेळपट्टीवर पंचांचा अधिकृत इशारा येतोय लेट्स प्ले। पहिला चेंडू एका हाताने झेल घेण्याचा खूप चांगला प्रयत्न केला होता। हाफ अँड टॉप चान्स होता। एक धाव पूर्ण करतोय बॅटर वैयक्तिक खातं गोलतोय दिलीप ऑफ द मार्क झालेला आहे। पहिल्या चेंडूवर एक धाव जोडली गेली। धावसंख्येचा श्री गणेश होते पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर अशोक समोर जाईल बॅटर के हो फक्त हलक्यात आणि ऑन साइडला टर्न केलेला चेंडूला क्षेत्ररक्षक दक्ष होता। शॉर्ट फाईन लेगला चेंडूला उचलणार फेकणार केकेकडे अवधी होता एक धाव पूर्ण करण्याचा। सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 2 धावा। पुढचा चेंडू अशोक याचा समोर जाईल बॅटर दिलीप। मिस टाइम फटका उंच उडी मारून झेल टिपला आणि आता मात्र दिलीपच्या खेळीचा अंत होतोय। धक्का क्रमांक पहिला बॅटर बाद। दिलीपला मैदान सोडावं लागेल। एस्टेनच्या मागे खूप चांगला झेल टिपला गेला। सर्वेश एस्टेनच्या मागे हाय जंप उंच उडी मारली आणि चेंडू हातामध्ये विसावला गॅदर केला। चेंडूला कुठल्याही प्रकारची चूक केली नाही। वेल टेकन कॅच नो मिस्टेक आणि अशा प्रकारे पहिला धक्का सांघिक 2 या धावसंख्येवर दिलेला आहे। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय क्रमांक 3 वर खेळण्यासाठी रंगेश संघाचे ओनर मालक आहेत। सानवी मंडप डेकोरेटर्सला लागणारा पहिला झटका पुन्हा एकदा सज्ज होतोय। ब्रेक थ्रू मिळून देतोय आपल्या संघासाठी अशोकने या स्पर्धेमध्ये खूप चांगली आतापर्यंत कामगिरी केलेली आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये विशेष करून पॉवरफुल गोलंदाजी केलेली आहे। बॉटम हँडचा चांगला फटका चेंडू झाला स्क्वेअर लेगला। क्षेत्ररक्षक दक्ष होता एक धाव पूर्ण केली। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय। 2 धावा पूर्ण करताना बॅटर रंगेश वैयक्तिक खातं खोलतोय। धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 4
4ला 1 खेळाडू बाद. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. गोलंदाज अशोकच्या माध्यमातून किमान 40 धावा जर जोडल्या तर निश्चितच एक फायटिंग मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल. चांगली फाईट होणार यात शंका नाही या दोन संघांमध्ये. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न. धोका निर्माण झालेला आहे. धावबाद जी संधी होती डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाजाला मैदान सोडावं लागलं असतं. पण के सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावपलक स्थिर आहे. 4 1 गडी बाद. पुढचा चेंडू अशोक याचा. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय डॉट. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर फक्त आणि फक्त 4 1 गडी बाद. काय गोलंदाजी केली अशोक याने. सुपर से उपर बॉलिंग केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकासाठी आता बॉलिंग मार्कवर प्रणय पाटील. त्याने देखील या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एक दिवसीय स्पर्धा आहे. खूप चांगला परफॉर्मन्स केलेला आहे. प्रभावित केलेल्या सर्वांना प्रणय पाटील याने चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम आहे धावपलकावर. 1 गडी बाद 4. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे प्रणय पाटीलच्या रूपामध्ये. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. हो स्टेप आउट हा फटका खेळला होता सरळ बॅटने. पण बघा काय जबरदस्त चेंडूला पायाने अडवला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. द्विधा मनस्थितीमध्ये दुसरी धाव घ्यावी की नाही. पण तिथे काय घडलंय पाहूया. फक्त एकच धाव मिळेल केकेला. धावसंख्या बऱ्याच अवधीनंतर 5 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. एक धावेसाठी खूप संघर्ष करावा लागतोय. पुन्हा एकदा प्रणय पाटील सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. समोर जाईल बॅटर रंगेश. ओ खूप सुंदर चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी प्रणय पाटील करताना आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक झेपावते लॉंग ऑनला. वेल टेकन कॅच. अजून एक गडी बाद होतोय. लागणारा हात दुसरा झटका सान्वी मंडप डेकोरेटर्स या संघाला रंगेशच्या रूपामध्ये. अश्विनी एंटरप्राइजेस संघाने देखील खूप इम्प्रेसिव्ह प्रभावशाली कामगिरी केलेली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. सध्या 2 बाद. धावा आहेत धावपलकावर फक्त 5. दयनीय स्थिती. न्यू बॅटर देवांग. आयकॉन प्लेयर आहे देवांग. जे आयकॉन प्लेयर आहेत तेच पूर्णपणे फ्लॉप ठरलेले आहेत या स्पर्धेमध्ये. सर्वेश वगळता. चेंडू मात्र बघूया स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दक्ष होता. खूप सुंदर झेल. आणि बघा मी आताच उल्लेख केला की आयकॉन प्लेयर पूर्णपणे फ्लॉप ठरलेले आहेत या स्पर्धेमध्ये. आणि बॅटर देवांग आला आणि लगेच तंबूमध्ये माघारी गेला. 0वर बाद होतोय. भोपलाही न फोडता त्याची खेळी संपुष्टात आलेली आहे. अजून एक झटका बॅटिंग करणाऱ्या सान्वी मंडप डेकोरेटर्स या संघाला. 3 बाद सध्या स्थिती बघायला मिळते फक्त 5. प्रणय काय गोलंदाजी करतोय. विकेटच्या हॅट्रिक वर आहे. आतापर्यंत विकेटची हॅट्रिक कुठल्याही गोलंदाजाला पूर्ण करता आलेली नाही. छोट्या बॅटर न्यू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हॅट्रिक प्रणय पाटील पूर्ण करणार का DPL 2025 ची. चेंडूला आडव्या बॅटनं खेळून काढले. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. गुड शॉट. ह्या चौकाराची आवश्यकता होती आणि तो छोट्याच्या बॅट मधून चौकार आला. ओमकार पाटील यांच्याकडून सलग 3 चेंडूंवर 3 चौकार जर लगावले तर 500 रुपयाचा पुरस्कार आपणास जाहीर झालेला आहे. चौकाराच्या साह्याने धावसंख्या धावपलक 9. 3 गडी बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर. के 3 चौकार जरी लगावले तर निलेश भगत यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. थर्ड ओव्हर साठी जीत.
5,000 रुपयाचा पुरस्कार षटकारांची हॅट्रिक पूर्ण केलं तर विजय भगत यांच्याकडून दिला जाईल. केकेसाठी ही सुवर्ण संधी आहे. एकच धाव पूर्ण केली. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्ड वर 10. 3 गडी बाद. तिसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. जीत हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशाहीन चेंडू टाकला होता गोलंदाज जीत याने. पहिली वॉर्निंग देखील पंचांनी दिलेली आहे. 1 फॉर द ओव्हरचा इशारा करताना आमचे पंच निखिलेश बजागे. फुलचा फटका. फुल अँड पॉवरफुल रॉकेट सिक्सर. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकार. छोट्याच्या बॅट मधून बडा धमाका आपण बघितला. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाताना 17. आता धावांना चांगला आकार येतोय. ज्या धावा थांबल्या होत्या 2 षटकांपर्यंत त्यांना चांगला आकार देण्याचा प्रयत्न करतोय छोट्याने 2च चेंडूंचा सामना केलेला आहे. दसकदम 10 धावा आतापर्यंत त्यांनी जोडलेल्या आहेत. पुढचा चेंडू फोर्सिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न. कॉटन बॉल चांगला झेल आणि फलंदाज बाद होते छोट्या. न्यू बॅटर चिन्मय मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करताना पाहतोय. छोट्या मात्र 1 चौकार आणि 1 षटकार त्याने लगावला. 3 चेंडूंचा सामना केला. 10 धावांवर वैयक्तिक बाद झालेल्या आहेत. सांघिक धावा धावपलका स्थिर आहेत. 17 गडी बाद झालेले आहेत. 4. चिन्मय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश कर. 3 धावांवर खेळतोय. 4 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे. किती आवड आहे बघा. चेंडू मात्र बॅटवर घेता आला नव्हता. यस पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1 धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 18. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री चेंडू आहे. चिन्मय चेंडू मात्र बघूया 1 धाव निश्चितच पूर्ण करतोय बॅटर चिन्मय. 22चा इशारा येतो पंचांचा. फ्रीटचा मात्र समाचार घेता आलेला नाही चिन्मयला. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल 19. 4 गडी बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 अतिरिक्त धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 20 या आकड्यावर धावसंख्या बघायला मिळते. 4 गडी बाद. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. सर्वांसाठी आज उत्तम आणि स्वादिष्ट चविष्ट जेवणाची सोय देखील करण्यात आलेली आहे. जेवण खूप आहे. एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्यांदा जरी तुम्ही जेवण केला तरी जेवण संपणार नाही. पुन्हा आपण जेवण करून घ्या असं आयोजकांचं म्हणणं आहे. चेंडूला फक्त हलक्यातने स्टिअर केलेला आहे. क्षेत्ररक्षक झपावला होता. बॅकवर्ड पॉइंटला 1 धाव पूर्ण केली. फक्त 1च धावेवर संतुष्ट बॅटर केके. सिंगलने धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 21. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 21 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. बरोबर करंट रन रेट चालू धावगतीचा आपण जर विचार केला तर 7.00च्या एव्हरेजने ह्या धावा जमा केलेल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोरवर जर नजर टाकली तर ह्याच गतीने जर धावा जोडल्या तर 28 धावा धावपलकावर बघायला मिळतील. टाइम लाईनचा आपण जर विचार केला 4 विकेट गमावले. 18 चेंडू टाकून झाले. धावा जोडल्या धावपलकावर फक्त आणि फक्त 21. लवेश अंतिम षटकासाठी सज्ज होते. बॉलिंग मार्कवर चेंडू जातोय डॉट. खूप सुंदर चेंडू टाकला होता. केकेला पूर्णपणे बीट केलेला आहे. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. केकेला मात्र चेंडूचा निश्चितच पाहतोय संपर्क होत नाही बॅट आणि बॉल मध्ये. तिथे काय घडले पाहावं लागेल. केके बाद होतोय. स्टंपिंग स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. एसटीचित झालेला आहे बॅटर
न्यू बॅटर सुशांत मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. 5 बाद सध्या स्थिती बघायला मिळते ती फक्त 21. सुशांतला खेळपट्टीवर शांत राहून जमणार नाही तर आक्रमक रूप धारण करावं लागेल. समोर एक तगडा संघ आहे अश्विनी एंटरप्राइजेस. संघापुढे किमान इथून 35 क्रॉस या धावा कराव्या लागतील. चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 22. पुन्हा एकदा लवेश. अजून एक व्हाईट बॉल. दिशाहीन गोलंदाजी करताना आता लवेश बघायला मिळतोय. लगातारचा दुसरा व्हाईट बॉल. एक धाव धावफलक आम्ही जोडणार आहोत. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 23. बॅटने जास्त धावा येत नाहीत तर एक्स्ट्राच्या रूपाने अतिरिक्त धावा ह्या खूप येताना आगला वेगळा चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू जाऊन शरीराला निश्चितच हिट झाला. कुठल्याच प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. पहिल्या इनिंग मधील लवेश हुक करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टंप सोडले होते. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम धावफलकावर 23. 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या इनिंग मधील पुन्हा एकदा लवेश तयार होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. हो खूप सुंदर चेंडू. फ्लायटेड डिलिव्हरी टर्न बघायला मिळते. फलंदाज बीट झाला यष्टीरक्षक. चेंडू गेला शॉर्ट थर्डमॅनला. वेल होती बॅटरकडे. एक धाव पूर्ण करण्याची. पंचांचा 22चा इशारा येतोय. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल 24. यानंतर श्री कला एंटरप्राइजेस आणि जय श्रीराम एंटरप्राइजेस असा सामना होणार आहे. दोन्ही कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी या. श्री कला एंटरप्राइजेस आणि जय श्रीराम एंटरप्राइजेस असा सामना यानंतर प्रेक्षकांना बघायला मिळेल. क्लीन बॉल डांटिफुल. फलंदाजाच्या एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि अशा प्रकारे पाहतो आपण धावा फक्त धावफलकावर 24-25 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल अश्विनी एंटरप्राइजेस या संघाला. चला नॉकआउट मॅच आपण यानंतर पाहणार आहोत. श्री कला एंटरप्राइजेस आणि जय श्रीराम एंटरप्राइजेस या 2 संघांमध्ये चांगला बॅटल चांगला कॉन्टेस्ट प्रेक्षकांना बघायला मिळेल आणि त्याचे आम्ही टॉस करणार आहोत उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. सचिन भगत युवा उद्योजक आहेत ढुंगे गावचे. त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न करायचे आहे. तसेच प्रशांत म्हात्रे यांना देखील विनंती करतोय आपण देखील टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हा. 4च ओव्हरचा हा सामना आहे. षटक समाप्त झालेला आहे तर धावा फक्त धावफलकावर जोडल्या गेल्या 24-25 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल अश्विनी एंटरप्राइजेस या संघाला. चला टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन या. श्री कला एंटरप्राइजेस आणि तसेच जय श्रीराम एंटरप्राइजेस. सचिन भगत युवा उद्योजक डुंगे यांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते नाणेफेक आम्ही संपन्न करणार आहोत. आपल्या शुभहस्ते नाणेफेक केली जाईल. टॉस बॉक्स वर्गीय मोतीराम शेठ इंदर पाटील ना भावपूर्ण श्रद्धांजली देणार हा टॉस बॉक्स आपण पाहतोय जो आम्हाला राकेश मोतीराम पाटील ढुंगेगावचे पोलीस पाटील आहेत त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेला आहे. सोबतच विशाल म्हात्रे हे देखील टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन होतील. तसेच विनय पाटील यांना देखील विनंती करतो आपण देखील नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. चला या दोन्ही कॅप्टन आले का? दोन्ही आले का? चला
चला टॉस आम्ही करणार आहोत. श्री कला एंटरप्राइजेस आणि जय श्रीराम एंटरप्राइजेस. श्री कला एंटरप्राइजेस संघ कर्णधार प्रशांत यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पंचवीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर. जितेंद्र आणि शशिकांत ही जोडी खेळपट्टीवर. पहिले षटक घेऊन येते गोलंदाज. PP1 षटक, पॉवर प्ले नंबर 1 चे षटक. अशोक, दिलीप आहे. थोडस करेक्शन होतं. पुलचा फटका, फुल अँड पॉवरफुल, पॉवर जनरेट केली होती. चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. दमदार षटकार जितेंद्रच्या बॅट मधून. षटकाराने खातं गोलतोय. या संघाने मात्र आज भन्नाट कामगिरी केलेली आहे. भन्नाट आयोजन, दर्जेदार आयोजन आपल्याला बघायला मिळते. DPL 2025 अख्खा डुंगेगाव खेळेगा. डुंगे प्रीमियर लीग 2025 चे चौथं पर्व. पुढचा चेंडू प्ले अँड मिस, फंटास्टिक डिलिव्हरी. चेंडू जातो डॉट. धावा धावपलकावर स्थिर आहेत 6. पहिलं पॉवर प्ले षटक हाताळतोय दिलीप. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्क वर. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ अगेन स्पिन. हा फटका. चेंडू हवाई मार्गाचा अवलंब केला. हवाई सफर करतोय. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा उत्तुंग षटकार. जितेंद्र काय फलंदाजी करतोय. 2 षटकार आतापर्यंत लगावलेले आहेत. 12 धावा धावपलकावर बांधतोय. तुफानी फटकेबाजी, जबरदस्त पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करतोय. सिंगलने धाव संख्या 13. ओ पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा येतोय क्रॅकिंग सिक्सर. जितेंद्र ऑन फायर नाऊ. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना 19 विदाउट लॉस. काय फलंदाजी बघायला मिळते. घंटो का काम मिनिटो में करताना ताबडतोब फलंदाजी. एक मारा लेकिन सॉलिड मारा. पुढचा चेंडू. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा कायम आहे धावपलकावर. 19. 25 धावांचं लक्ष्य हे पार करायचं आहे. फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता. ओ अगेन स्पिन, स्टँड अँड डिलिव्हर, 1 बाउन्स. चेंडू येते लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. साइड स्क्रीनला जाऊन चेंडू धडकला. चौकार, 4 धावा. आणि अशा प्रकारे धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 23. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. शशिकांत एक षटकार ठोकणार का. काही पाठीराख्यांच्या अपेक्षा आहेत. षटकार मारून ओमकार पाटील यांच्याकडून हा षटकार ठोकला तर 500 रुपये 2000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल.
इनसाइड आउटचा फटका एसटी दक्ष खूप सुंदर झेल आणि शशिकांत बाद होतोय षटकार मारण्याच्या नादामध्ये. विराज आहे गोलंदाज दुसरे षटक. के थोडेसे नाराज आहेत संघाच्या कामगिरीवर. तुम्हाला काय वाटते बरं? हेलो, खेलेगा डूंगा जीतेगा डूंगा, अक्खा डूंगा खेलेगा, कोई नाराज नहीं. हमारा 3 मैच जाएगा तो भी हम खुशी खुशी से हमारा डूंगा ही जीत रहा है. खेलेगा डूंगा हारेगा डूंगा जीतेगा भी डूंगा. क्रिकेट खेळत राहा, क्रिकेट खेळाचा आनंद घ्या, सर्वांनी एकत्रित राहा. एक चांगला उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण गावाला एकत्रित आणण्याचे खूप चांगलं कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळते. तोच उपक्रम राबवला जात आहे. खूप सुंदर चेंडू इन स्विंगर बॉल होता, झपकन आतमध्ये येणारा निर्धाव चेंडूची समाप्ती. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. होली सण जेव्हा असतो तेव्हा निश्चितच ती परंपरा होती या गावाची की अख्खा डुंगा गाव कबड्डी खेळताना आपण बघितला होता. चेंडू जातोय निर्धाव, खूप चांगली गोलंदाजी करतोय विराज. सेकंड ओव्हर मध्ये धावांपासून वंचित ठेवलेल्या बॅटर्सना अचूक टप्प्याची गोलंदाजी, अचूक मारा विराजचा बघायला मिळतोय. सेकंड ओव्हर मध्ये दुसऱ्या षटकामध्ये पुढचा चेंडू हुक केलेला आहे चेंडूला आणि स्टँड मध्ये चेंडूला बुक केलेला आहे. विजयी चौकार. याच बरोबर सामना जिंकलेला आहे अश्विनी इंटरप्राइजेस या संघाने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक, टॉप लक. सान्वी मंडप डेकोरेटर्स. सामनावीर खेळाडू आहे जितेंद्र, ज्याने जबरदस्त खेळ, अविश्वसनीय खेळ सादर केला. 22 धावांची तडाखेबंद खेळी आणि महत्वपूर्ण एक विकेट. वीराचा बहुमान किताब देणार आहोत. सलगचे 3 सामने जिंकून या स्पर्धेमध्ये पाहतो आपण दमदार कामगिरी बघायला मिळते ती अश्विनी इंटरप्राइजेस या संघाची. जितेंद्र, आपण यायचा सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सामनावीराचा पुरस्कार आम्ही जितेंद्रला देणार आहोत. सामनावीरासाठी ट्रॉफी दत्ता वसंत भगत यांच्याकडून आहे, जयेश वसंत भोईर यांच्याकडून टोपी, सचिन पाटील यांच्याकडून कलिंगड, प्रशांत विश्वनाथ पाटील यांच्याकडून कोल्ड ड्रिंक्स. तर सर्वप्रथम आम्ही ट्रॉफी देणार आहोत